नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर तुमच्यासाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। रेल्वे एनटीपीसी ज्या जाहिरातीची आपण वाट पाहत आहात तर त्याचं शॉर्ट नोटीस जे आहे तर ते अल्टिमेटली इथं आलेलं आहे आणि कधीपासून फॉर्म सुरू होणार आहेत, पात्रता काय असणार आहे, जागा किती असणार आहेत, वयोमर्यादा काय असणार आहेत, या सर्वांविषयी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्याकडून सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस सीएन नोटीस आलेली आहे 6/2025 आणि 7/2025, कारण की दोन वेगवेगळ्या पदांसाठी येते ना, एक ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट साठी। तर या दोन ऍडव्हर्टाइजमेंट जे आहेत तर ते येणार आहेत। रिक्रुटमेंट फॉर द व्हेरियस पोस्ट ऑफ नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज, म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण एनटीपीसी, याच्यामध्ये दोन भाग पडतात, एक ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी। तर याची जी आहे तर ती ऍप्लिकेशन्स आता लाईव्ह झालेले आहेत आणि याच्यासाठी तुम्ही तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीने याची आपली रेकॉर्डेड बॅच जी आहे तर ती अवेलेबल करून दिलेली। ही परीक्षा आता मराठीतही होत असते तुमच्या माहितीसाठी आणि ही एक चांगली संधी आहे। महाराष्ट्रातील उमेदवारांना रेल्वेमध्ये काम करण्याची पद चांगले आहेत, त्यांना सॅलरी चांगले, मानपान चांगले, तर सगळ्या गोष्टी आहेत। तर या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, तसेच हा नंबर आहे याला देखील कॉल करून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता। बघा, फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे? फॉर्म सुरू होणार आहे 21/10/2025, म्हणजे 21 ऑक्टोबर पासून फॉर्म भरणं सुरू होणार आहे। ग्रॅज्युएट साठी दिलेलं आहे आणि पुढचं हे आय थिंक 28 दिलेलं आहे, 28/10/2025, म्हणजे 28 ऑक्टोबर पासून हे स्टार्ट होणार आहे। हे चालणार आहे 20 नोव्हेंबर पर्यंत आणि हे चालणार आहे 27 नोव्हेंबर पर्यंत। तर असे या दोन वेगवेगळ्या दिवशी जे आहेत तर ते आपल्याला या फॉर्म जे आहेत तर ते सुरू झालेले दिसतील। त्याच्यानंतर जर आपण जाहिरात पाहिली ग्रॅज्युएटची तर याच्यामध्ये कमर्शियल कम क्रेन सप्रेसर, आता हे काय त्यांनी दिलेले ते पुढे आहेच आपल्याला, आणि लेवल याची 6 आहे, 35,000 याचं बेसिक पे आहे। त्याच्यानंतर 18 ते 33 हे त्याचं वय असणार आहे आणि जवळपास इथं 5,000 वॅकन्सी आपल्याला दिसत आहेत। पण जी आपली नोटीस जी आली होती बघा, नोटीस, ही नोटीस आली होती बघा, याच्यामध्ये 5,817 होतं। तर आता आपण ओरिजिनल नोटिफिकेशन मध्ये आपल्याला बघायला मिळेल की यांच्यापैकी कोणत्या पदात कमतरता झाली की 5,800 त्यांना 5,817 द्यायचं होतं, ते चुकून 5,000 झालं। तर ते ओरिजिनल नोटिफिकेशन आल्यावरच आपल्याला कळणार आहे की याच्यामध्ये कोणत्या पदावर जे आहेत तर ते कात्री त्यांनी वापरलेले। त्याच्यानंतर हे दोन पद, त्याच्यानंतर गुड्स ट्रेन मॅनेजर, त्याच्यानंतर ज्युनियर अकाउंटंट कम ऑपरेटर, सीनियर क्लर्क कम टाइपिस्ट, ट्रॅफिक असिस्टंट, तर हे सगळी पदे हे ग्रॅज्युएटची। त्याच्यानंतर हे नॉन ग्रॅज्युएटची पद आपल्याला पाहायला मिळतात, ही 3050 एवढी पद, 3058 एवढी पदं पाहायला मिळतात बघा। ट्रेन क्लर्क, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट क्लर्क कम टाइपिस्ट, ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट, तर ही पदं आपल्याला पाहायला मिळतात। याची जी टेंटेटिव्ह वॅकन्सी जी आहे तर ती ऑलरेडी आलेली आहे। त्याच्यानंतर ग्रॅज्युएट मध्ये हे सर्व पदं येतात, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ट्रॅफिक असिस्टंट, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट आणि सीनियर क्लर्क कम टाइपिस्ट, तर ही सर्व पदं इथं वॅकन्सी दिसते। ओरिजिनल वॅकन्सी आपल्याला ज्यांच्या एक प्रॉपर मोठी नोटिफिकेशन येते बघा, त्याच वेळी आपल्याला जी आहे तर ती बघायला मिळणार आहे। पुन्हा याच्यामध्ये जर आपण सॅलरी वाईज जर बघायला गेलं ना मित्रांनो, बघा, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर याची लेवल ही 6 आहे, ज्यांची लेवल 6 असते त्यांना मिळतो 35,400 बेसिक पे। आता याची इन हँड किती भेटतं काय, याच्याविषयीची संपूर्ण सिरीज आपण सुरू करणार आहोत या चॅनलवर, म्हणून तुम्ही या चॅनलला आजच जॉईन करून ठेवा। पुढे बघा, याची 6 आहे। त्याच्यानंतर गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टाइपिस्ट, सीनियर क्लर्क कम टाइपिस्ट, याची 5 आहे, लेवल 5 आहे। लेवल 5 असल्यामुळे 29,200 त्यांचं बेसिक जे आहे तर ते येत असतं। ओके, पुढे जर आपण मागील काही वर्षांच्या वॅकन्सी पाहिल्या बघा, 19 ची, 24-25 ची आणि 25-26 ची, तर आपल्याला दिसेल इथं 8,850 वॅकन्सी इतके आलेले आहेत। मागे 19 मध्ये लय मोठी भरती आली होती, 35,000 वॅकन्सी आल्या त्या। मागच्या वेळी जवळपास 11,558 एवढ्या वॅकन्सी ज्या आहेत तर त्या आलेल्या होत्या। त्याच्यानंतर याच्यासाठी जर पात्रता पाहिली बघा, ग्रॅज्युएट लेवलसाठी जे काही पद आहेत त्यांच्यासाठी काय पाहिजे, तुमच्याजवळ ग्रॅज्युएट डिग्री असणं इथं गरजेचं आहे। आणि जी अंडर ग्रॅज्युएटची पद आहेत तर त्यांच्यासाठी तुमच्याकडे काय असलं पाहिजे, 12वी पास असलं पाहिजे। आणि तसेच काही पदांसाठी टायपिंग कंपल्सरी, पण तिथं टायपिंग सर्टिफिकेट लागत नाही मित्रांनो। इथं हे चांगली गोष्ट, इथं टायपिंग सर्टिफिकेट तर विचारतच नाही तुमचं, त्यांचं म्हणणं आहे तुम्ही मान्य आहे ना तुम्हाला टायपिंग येतं तर आम्हाला सिद्ध करून दाखवा। सिद्ध करून दाखवा म्हणजे काय की तुमची टायपिंगची स्किल टेस्ट जी आहे तर ते घेतात। ओके, सिलेक्शन प्रोसेस कशी असते बघा, सीबीटी 1 असते, एक ऑनलाईन परीक्षा असते, ती पास झालं लगेच सीबीटी 2 ला बोलवतात। तसेच काही पदांना टायपिंग स्किल टेस्ट असते किंवा ऍप्टिट्यूड टेस्ट असते, ती द्यावी लागते। जर ती नसेल तर डायरेक्टली काहींना 4थी स्टेज असते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आणि त्याच्यानंतर मेडिकल व्हेरिफिकेशन, आणि त्याच्यानंतर तुमची पोस्टिंग आणि ट्रेनिंग जी आहे तर ती सुरू होत असते। ही सिलेक्शन प्रोसेस असते। याच्यामध्ये जर आपण पाहिलं
तर बघा सिनियर क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनियर अकाउंटंट या पदांना टायपिंग टेस्ट आहे मित्रांनो. बघा टायपिंग टेस्ट आपल्याला पाहायला मिळते. आणि जे काही स्टेशन मास्टर पद आहे त्याला ऍप्टिट्यूडची टेस्ट CBAT जे आहे तर ते पाहायला मिळते इथं. त्याच्यानंतर अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12वी पास वाल्यांसाठी ज्युनियर क्लर्क आणि अकाउंट क्लर्क या 2 पदांसाठी टायपिंगची स्किल टेस्ट जी आहे तर ती घेतली जाते. हे लक्षात ठेवा तुम्ही, टायपिंगची स्किल टेस्ट इथं ही घेतली जाते. CBT 1 चा एक्झाम पॅटर्न कसा असतो, CBT 1 मध्ये 3च विषय असतात फक्त, जनरल अवेअरनेस, मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग. बघा इथं कुठल्याही पद्धतीचा ग्रामरचा हा विषय नसतो. एक चांगली गोष्ट आहे, कारण की मुलांना ग्रामरची थोडी भीती पण असते इंग्लिशची. बघा जनरल अवेअरनेसवर 40 प्रश्न 40 गुणांसाठी, मॅथमॅटिक्सवर 3 प्रश्न 30 गुणांसाठी, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचे 30 प्रश्न 30 गुणांसाठी. तर असे 100 प्रश्न 100 गुणांसाठी 90 मिनिटं वेळ मिळतो. आणि 1/3 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम पण जे आहे तुम्हाला इथं पाहायला मिळते. CBT 1 पास झाले, CBT 2 ला लगेच बोलवतात ते. बघा जनरल अवेअरनेस, मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग काही बदल आहे काहीच नाही, फक्त प्रश्नांच्या विचारण्याच्या याच्यात बदल पडतो की प्रश्नांची संख्या पण बदलते. बघा इथं जनरल अवेअरनेसचे 50 येतात, मॅथमॅटिक्सचे 35 येतात आणि जनरल इंटेलिजन्सचे 35 प्रश्न येतात. तर असे 120 मिनिटं म्हणजे 2 तास 120 प्रश्न असतात मित्रांनो. आणि इथं 90 मिनिटं असतात. तुम्ही जर इथं हा गेम जर पाहिला, इथं 100 प्रश्नांसाठी 90 मिनिटं होती आणि इथं मात्र 120 प्रश्नांसाठी 90 मिनिटं. म्हणजे प्रश्नांची संख्या वाढते पण वेळ तेवढीच आहे. म्हणजे त्यांना काय म्हणायचं, कमी वेळात तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे T20चा कार्यक्रम इथं तुम्हाला करावा लागणार आहे. त्याच्यानंतर परीक्षा शुल्क हे 500 रुपये असते आणि बाकीच्यांसाठी 250 रुपये असते. ते असं म्हणतात की आम्ही 400 रुपये तुमचे परत करून देऊ, 250 रुपये काय असतील ते परत करून देऊ, अशा पद्धतीचं सांगतात ते. पण तुम्हाला ते लेट जे आहे तर ते मिळतात. सिलेबस हा मॅथ जो आहे विषय हा याचा सिलेबस आहे. आता या मॅथ मध्ये काय टॉपिक येतात काय नाही याच्याविषयी संपूर्ण माहिती आगामी काळात एक्झाम सिलेबस डिकोडिंग याच्यामध्ये येणारच आहे. त्याच्यानंतर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचे हे टॉपिक्स आहेत. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेसचे हे टॉपिक जे आहेत तर तुम्हाला इथं पाहायला मिळतील. तर अशा पद्धतीने आपण या रेल्वे भरती आगामी काळात जी NTPC ची मोठी जाहिरात येणार आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली. आगामी काळात मित्रांनो आपण या पदाविषयीची 2 सिरीज चालवणार आहोत. एक म्हणजे गायडन्स सिरीज की ज्याच्यामध्ये या पदाविषयीची संपूर्ण माहिती मराठीत तुम्हाला मिळणार आहे. दुसरं अभ्यासक्रम पण पूर्ण करायचा ना, नुसतं पगार जाणून घ्यायचं आणि प्रमोशन जाणून घ्यायचं मग काय उपयोग, अभ्यासच केला नाही तर याच्यासाठी एक कंटेंटची सिरीज पण आपण जे आहेत तर ते या चॅनलवर जे आहेत तर ते आगामी काळात सुरुवात करणार आहोत. म्हणून तुम्ही या चॅनलला जॉईन करून ठेवा, कारण की या चॅनलचा उद्देशच आपला असा आहे की केंद्र सरकारच्या ज्या काही नोकऱ्या असतात जसं की SSC असेल, रेल्वे असेल, तिथं महाराष्ट्रातील मुलांचा टक्का वाढावा, महाराष्ट्रातील मुलांचे जास्तीत जास्त सिलेक्शन व्हावे, मराठी मुलं आपल्याला रेल्वेमध्ये SSC च्या माध्यमातून केंद्र सरकारच्या मंत्रालयात देखील दिसावे, हाच आपला उद्देश आहे. आणि तीच संपूर्ण माहिती आपण देत असतो. आणि या आमच्या अभियानात तुम्ही देखील समावेश होऊ शकता. तुम्ही देखील तुमच्या मित्रांना जे कोणी तयारी करतात त्यांना आपल्या या चॅनलची लिंक जी आहे तर ती जरूर शेअर करा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.